2 चेंडूवर तब्बल 10 कदम दाखवताना बॅटर तो म्हणजे सनी पाटील इज अ ग्रेट स्टार्ट. अजून एक धमाका करण्याचा प्रयत्न होता पण खऱ्या अर्थाने चेंडू मात्र ऑनसाइडकडे जातोय. फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. एका धावने टीमची धावसंख्या पोहोचते सनी पाटील व्यक्तिगत डाऊन स्ट्राईकला 11 वर आणि टीमची धावसंख्या सुद्धा बिनबाद 11. डावखुरी हाताचा बॅटर आता मात्र खेळण्यासाठी वेताळ पाटील सज्ज होते. एका चांगला बॅटर उजव्या आणि डाव्या हातात जोडी आहे म्हणून वारंवार आपण पाहतो की क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करावं लागतो. एक बेनिफिट असते दबाव टाकण्यासाठी क्षेत्ररक्षण करा टीमवर. जय हनुमान सारंगाव टीमची अतिशय दणकेबाज सुरुवात पाहतोय आपण. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. सुरेख वापशी करताना या बॉलवरती पाहतो आपण साजन या बॉलरला. प्रिन्स म्यूजच्या लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. दत्तकृपा चषक 2025 हा आयोजक दत्तकृपा स्पोर्ट पिंपलास आणि खास आमचे वन मॅन शो अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून हा टेनिस क्रिकेटचा 2 दिवसीय GCAचा महासंग्राम. व्यासपथा पंच केलाय. सुरेख फटका. गांगुलीची आठवण झाली. चेंडू आता फरार 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 आलाय. अजून एक दमदार चौकार. जर पहिल्या टेनिस बॉलमध्ये हा फटका लिहिला या भिनारचा कुमार गुण खेळतो ज्या प्रकारे हा फटका खेळला होता. लय भारी फटका. यावेळेस पाहता लाईन चुकीची होती. दबाव पडलाय. बॉलर्सवर अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत मात्र बदल पाहतोय. धावसंख्या तब्बल 16. एक दमदार सुरुवात. इथं मात्र जनमान सारंगाव टीमची नाणेफेक नंतर बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य ठरवताना दोन्ही सलामीचे बॅटर्स. परत एकदा पुलचा फटका. खाली क्षेत्र निवडलंय. रोखू शकणार नाही. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलाय अजून आका चौकार. षटकामध्ये तब्बल धावा आल्या. धावपलकावर पाहतोय तब्बल त्या 20 धावा धावपलकावर. चौकाराचे व्यापारी बनले दोन्ही बॅटर्स. अतिशय अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन. सुरुवात अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे अपेक्षा होती त्या प्रकारे सुरुवात. 3 चौकार 1 षटकार. या पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण जबरदस्त लय भारी. ही सरासरी जर कायम राहिली तर एक मोठी धावसंख्या उभी करू शकतोय. जनुमान सारंगाव संघ ज्या प्रकारे प्रति हल्ला चढवला होता पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजीमध्ये क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी बॉलर मात्र अजित पडवले येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमचा क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी वापसी करावी लागेल. तुफान जी जोडी जमलेली आहे या जोडीला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. अन्यथा हीच सरासरी जर कायम राहिली तर हा संघ 80 धावांपर्यंत मजल मारेल काय. पहिला चेंडू वेगवान पण लाईन चुकीची. पंच वळतील आमच्याकडे इशारा करतील. अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. पंच देवीदास सरांना पाहतोय आपण. मॅन फॉर जुनादुर्गी सातत्याने या सीझनमध्ये आमच्यासोबत बऱ्याच टुर्नामेंटमध्ये सरांना आपण पाहतोय. 21 लॉस ऑफ 0 विकेट. कमालीचं अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. यावेळेस पाहता मोठी कड आहे. पाहता आपण गल्ली क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग जरा फक्त आणि फक्त या बॉलवरती 1 रन कंप्लीट करे सनी पाटील. व्यक्तिगत 12 या धावसंख्येवर त्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार आणि वेताळ पाटील मात्र चांगली बॅटिंग करतोय. 3 चेंडूमध्ये 2 चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून. मला वाटतं की 4 व्हीलर गाडीची काय चमकते. यस जी कोणाची असेल 4 व्हीलर आपण पार्किंग झोनमध्ये लावायची रस्त्याच्या कडेला आहे. यस
गोलंदाज सज्ज होतोय. फुल टॉसला परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. चेंडू बॅकवर्ड स्कोरलेकडे ट्रॅव्हलिंग करतोय. फक्त आणि फक्त एक या बॉलवरती मिळेल. एका सिंगल वाईट टाकल्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलंय गोलंदाज अजित पडवले या बॉलर्सनी. सनी पाटील एक युवा स्टार बॅटर या टीमचा पाहतोय आपण, खेळण्यासाठी सज्ज होतोय. यानंतर पहिल्या फेजला शेवटचा सामना जो होईल, दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज व्हायचे. चाविंद्र स्फोट, चाविंद्र विपक्ष जरीमरी आलिमगर. या स्पर्धा सफल झालाय. मोठा प्रहार, टायमिंग परफेक्ट नाहीये. चेंडू उंची जास्त घेतोय, लांबी कम आणि चांगलं छेल इथं मात्र कम्प्लीट केलंय. राजमाळी यांनी पहिला गडी बाद होतोय. कुठेतरी टायमिंग परफेक्ट होती. फटक्यामध्ये शक्तीचा अभाव थोडा कमी वाटला म्हणून चेंडू उंची जास्त घेतली, लांबी कम आणि ज्या विकेटची आवश्यकता जनमान पिंपळा टीमला तो विकेट प्राप्त करतोय. षटकामध्ये अजित पडवले का होईना पण या षटकामध्ये चांगलं कमबॅक, चांगला मारा केलाय अजित या बॉलरने. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय. अप्रतिम. क्रमांक 3 वर बॅटिंग करण्यासाठी बॅटर सागर पाटील, अजून एक मोठं नाव या टीमचा पाहतोय आपण. कमालीचा कडक बॅटर म्हणजे जी ओळख आहे. क्रमांक 3 चांगल्या बॅटरची ओळख असते. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20, त्यानंतर मात्र चांगली बॉलिंग अटॅक पाहतोय. धावसंख्या पहिले आपण 23 आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावर मारा करतोय गोलंदाज अजित. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होताना यावेळेस पात्र फ्लिकचा फटका परत एकदा. यावेळेस मिड विकेटच्या वरतून आलाय हा षटकार. पहिला आपण फ्लिकचा वा भाई वा, सुपर मनगटी फटका. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेचसे लोक पाहतो की आपण बॅटरने त्यामध्ये विराट लक्ष्मण आणि त्यानंतर अझरुद्दीन फ्लिक मनगटी फटके जास्त खेळायचे. युवन रिचर्डची आठवण झाली या फटक्याने. चांगला ड्राईव्ह केलाय पण प्लेसमेंट ठीक नाहीये. कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कम्प्लीट करेल. चाविंद्रा फूट चाविंद्रा टीमचं आगमन, दोन्ही टीमचं आगमन झालेलं आहे पाहतोय आपण. जरीमरी आलिमगर आणि चाविंद्रा स्फोट चाविंद्रा टीमचं आगमन. या इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. तर बघता बघता धावसंख्या आता मात्र वेग वाढले. तब्बल 30 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. उल्लेख केला होता सागर पाटील एक खूप चांगला बॅटर आहे आणि वैताळ सुद्धा एक अप्रतिम डावखुळा त्याचा बॅटर आहे. धमाका पाहायला मिळेल. फुल टॉसला धमाका, उंच उंच पण एका डापणी चेंडू मात्र व्हीआयपी डाईला सलामी देणारा हा आलाय चौकार. कमालीचा फटका खेळला होता. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या आता मात्र 34. एक चांगली धावसंख्या. माहीत आहे की समोर जनवान पिंपळा संघ त्यांच्या जर होम ग्राउंडवर या टीमच्या विरुद्ध जर सामना जिंकायचा असेल 60 पेक्षा जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. गोलंदाज आता मात्र येतोय. पहिलं परिवर्तन पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये. महेश माळी येतोय समोर खेळण्यासाठी. बॅटर क्रमांक 3 वर सागर पाटील. धावासाठी सागर आहे तो आपल्या टीमसाठी. निश्चित संबंध आहे. खूप चांगल्या बॅटिंगमुळे धावा जास्त बनवतोय तो सागर पाटील. चला सराव थांबवायचा आपल्याला, कारण की पहिल्या 2 षटकासाठी आपण जर पहिला आपण 11 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. अजून 1 मिनिट आपण मागे आहेत. 4 मिनिटामध्ये हा षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे.
खराब चेंडू होता, त्याचा योग्य समाचार चेंडूला पाठवलंय. इथं मात्र पाहतो आपण स्क्रोलिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पण एक अनुभवी पंच स्कोरलेख पंच म्हणून हा फटका चांगला बॉल लोअर फुलटॉस होता. यस सांगताना यस लोअर फुलटॉस चेंडू होता, अतिशय अप्रतिम. ज्या प्रकारे फटका खेळला होता अतिशय वेगात चेंडू मात्र फरार झाला होता 4 धावेसाठी. चौकाराचा व्यापारी आता मात्र बनले दोन्ही बॅटर. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सरते आता मात्र 38-38. लॉस ऑफ 1 विकेट. कमालीचा बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण सध्या तरी. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. सज्ज होताना गोलंदाज समोर खेळण्यासाठी बॅटर सागर नावाचा वादळ आहे. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, प्रत्येक रॅगली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. त्यापूर्वी मात्र एक सिंगल अतिशय वेगात कंप्लीट करतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र 39. महेश माळी मारा करतोय. पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा खर्च करतोय. आक्रमण केले तो म्हणजे खास सागर पाटील नावाचा बॅटर, कडक बॅटिंग करणारा आणि डावखुरा बॅटर सुद्धा अल्पेदादा चांगली बॅटिंग करतोय. वेताळ पाटील आता मात्र चौकारचे व्यापारी बनलाय. 3 चौकार त्याचे बॅट मधून आले. कडक बॅटिंग करताना वेताळ पाटील या बॅटरला आपण पाहतोय. गती परिवर्तन पाहतोय आपण. चांगला चेंडू अतिशय वेगात लवकर बॅट फिरवली, त्यानंतर मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. कमबॅक चांगलं केलंय पाहतोय आपण महेश माळी या बॉलरनी. सज्ज होताना गोलंदाज रॅटम ओव्हर द विकेट. अतिशय अप्रतिम बॅटिंग पाहतोय आपण. हा फटका हवेत आहे. फटका फटलाय कव्हर कडे. सॉफ्ट डिस्मिसल आणि धक्का बसलाय तो क्रमांक 2. नवीन बॅटर नीलकंठ येतोय. क्रमांक जर पाहिला आपण 4 वर 2 बाद. धावसंख्या चांगली इथं मात्र पाहता 39. 30 षटक चांगला हाताळताना गोलंदाज महेश माळे या बॉलरला. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो. आपण दत्तक कृपा स्पोर्ट पिंपल्सच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त स्पर्धा पाहतोय. कल्पेश गायकवाड अँड कंपनीच्या माध्यमातून 2 दिवसीय ही स्पर्धा तब्बल 18 संघाला संधी देण्यात आली आणि 3 कॅमेरे ड्रोन सहित लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून आपण पाहतोय. रफ्तार के सौदागर वेगवान मारा करतोय गोलंदाज. यावेळेस पात्र फटका चांगला आहे का फर्स्टला पाहतोय. खाली शेतामध्ये चेंडूचा टप्पा पडतोय आणि त्यापूर्वी मात्र 2 रन्स या बॉलवरती परत कंप्लीट. धावसंख्या 41. 41 धावा आता मात्र पोहोचते. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना जय हनुमान सारंगाव संघ पाहतोय आपण. आदरणीय शिवाजीदादा म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, पण ते आमच्या क्रिकेट रसिकामध्ये आहेत. शिवाजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल अल्पेश दादा गायकवाड आणि खास त्यांच्या काकाश्रींच्या माध्यमातून
की दादा आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र वेगवान लोअर फुलटॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगले चिनुनी मात्र षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतो आपण धावफलकावर 41, 3 षटकाची समाप्ती. छोटासा ब्रेक, जाऊया डीजेकडे, ऐकूया आपण मधुर संगीत. एंट्री पूरी ना पाहिजे. त्यांनी खूप छान उल्लेख केला की या 2 दिवसामध्ये 4 ट्रॉफी कोणी ठेवू शकत नाही. त्यासाठी मित्रांनो जी पण काही एंट्री फी असेल, अल्पेश दादा याला एक मदत म्हणून आपण ती एंट्री पूर्ण प्रवेश फी पूर्ण द्यायची आहे. कारण की एक हँडिकॅप व्यक्ती असून स्पर्धेला त्यांनी खूप छान लुक दिलेला आहे. पाहतोय आपण 2 दिवशी 4 ट्रॉफी, खूप छान चांगल्या ट्रॉफी आहेत. जी पण काही प्रवेश फी असेल प्रत्येक टीमने अल्पेश दादा यांच्याकडे जमा करायची आहे. आदरणीय मिथुन दादा भाऊ कुठे त्यांच्या पाठीराख्यामध्ये आहेत. अल्पेश दादा यांच्या माध्यमातून मिथुन दादा आपल्याला विनंती असेल की आपण यायचे व्यासपीठावर. यावेळेस पात्र हवेत आहे. मिड ऑफला कुठलेही क्षेत्ररक्षक नाही आहे. त्यापूर्वी मात्र 2 धावा अतिशय वेगात कंप्लीट करतो बॅटर. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 43. शेवटचे षटक प्रगतीपथावर गोलंदाज पाहतोय आपण संकेत मस्के. वेलकम विशाल दादा, खूप मोठं प्रेम आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत व्यासपीठावर. सज्ज होतोय गोलंदाज. अंतिम षटक प्रगतीपथावर. हा चेंडू चांगला होता, ड्राईव्ह केले, टर्न केले चेंडूला कॉर्नरकडे. चेंडू अतिशय वेगात सरकताना इथं मात्र तालमेल पाहायला मिळाला नाही आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल बॅटरला. धक्का बसलाय अजून एक. सुसाट वेगात धावला होता. अतिशय क्लास थ्रो पाहायला मिळालं आणि निश्चित काय वेगवान मारा करतोय संकेत मस्के. पाहतोय आपण चांगलं षटक. नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र पाहतोय आपण क्रमांक जर पाहिलं 5 वर धीरज येतोय. अजून एक चांगला बॅटर धीरज. धावसंख्येच्या पहिली धावफलकावर आतापर्यंत 44 धावा आहेत धावफलकावर. जनुमान पिंपलास विपक्ष जनुमान सारंगाव अशी फाईट पाहतोय आपण. एकाच परिसरातले 2 चांगले संघ एकमेकांसमोर उभे राहताना पाहतोय आपण. उद्याच्या गटातून सुद्धा खूप चांगले संघ आपण निश्चित पाहणार आहोत. उद्याचा शेड्यूल जर पाहिला पण पहिला सामना गावदी वेले विपक्ष पालिवली, त्यानंतर न्यू एकविरा पिंपळनेर जयदुर्गा सूर्य ये, चौथा हिरवा मानकोली चेरुबा कोण. चांगला चेंडू होता तेवढं जसं ऑन ड्रीप पाहतोय आपण. वाईडिस लॉंगॉन क्षेत्राकडे अतिशय वेगात चेंडू सरकताना चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं रिटर्न पाहायला मिळालं आणि एक धावनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 45. न्यू सिद्धिविनायक अंजू आणि जय मसुबा पिंपलास उद्यातले हे 8 संघ असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय परत. चांगलं षटक अंतिम हाणामारीचं. वेगवान ऑफ ड्राईव्ह क्लास आहे. खूप मेहनत करावी लागेल क्षेत्ररक्षकाला. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 रन्स टीमसाठी वाचवतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते 47. येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. पाहतोय आपण जरीमरी अलिमगर आणि चाविंद्रा स्पोर्ट्स चाविंद्रा. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. डीप मिड विकेटकडे पंपलिंग पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण आणि त्याचबरोबर दुसरी धाव इथं मात्र या बॉलवरती कम्प्लीट करेल. 49-50 कडे वाटचाल करताना पाहतोय आपण जनुमान सारंगाव संघ. मात्र जर पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय प्रतिम सुरुवात पाहायला मिळाली पण काय षटक हातलं होतं. 30 षटक महेश माळी यांनी आणि आता मात्र अंतिम षटक संकेत सुद्धा अतिशय प्रतिम. पहिल्या 2 षटकामध्ये विचार केला आपण तब्बल धावा होत्या त्या 34. 17 धावाची सरासरी राखली होती. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. क्षेत्ररक्षक हवेमध्ये झेपावत चेंडूला फील करतोय आणि फक्त एका सिंगल बरोबर 50 आकडा या टीमनी पार केलाय. अर्धशतक धावफलकावर 51 धावचा आव्हान उभं केलंय. आता मात्र जनुमान पिंपळा टीम विरुद्ध जनुमान सारंगाव टीमनी टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज आहेत. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. कोणाला नेऊ? आदरणीय प्रभाकर ठाणगे साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन द्यायचे. आपल्या शुभार्थ आपण टॉस करून घेणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन अलिमगर विपक्ष चाविंद्रा स्पोर्ट्स चाविंद्रा टीमचे कॅप्टन आमच्यासोबत आलेले आहेत. स्वर्गीय बंडू काशीनाथ गायकवाड, स्वर्गीय सोमवार रत्न पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याला हा बॅनर पाहतोय आपण टॉस बॉक्स मध्ये आणि त्याच टॉस बॉक्स मध्ये प्रभाकर ठाणगे साहेबांचं आगमन झालेलं आहे. एक चांगले माजी क्रिकेटर प्रभाकर दादांचा सुद्धा मी खेळ पाहिलेला आहे. आपण कॉइन त्याच्या हातात देऊया. हेड अँड टेल टॉस का बॉस कोण असेल? टेल आलंय आणि दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. स्वागत आहे. जरीमरी आलिमगड टीमचा एक युवा संघनायक खूप चांगले क्रिकेटर निश्चित 2 दिवसीय स्पर्धा पाहतो आपण जीसीच्या माध्यमातून अल्पेश यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन. काय बोलशील? क्षेत्ररक्षण करू मी नाणेफेक जिंकलेले क्षेत्ररक्षण करायचं विचारल्यानंतर ठीक आहे. क्षेत्ररक्षण करता निर्णय आपण स्वीकारलेला आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. माझ्यासोबत आता आपण चाविंद्रा विकी स्पोर्ट चाविंद्रा टीमचे संघनायक. भिवंडीमध्ये तुम्ही ग्रामीण क्रिकेट खूप काही खेळता पण अल्पेश हँडिकॅपवर मात करून ज्या प्रकारे नाम कमवलेलं आहे त्याच्या माध्यमातून स्पर्धा आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप चांगलं आयोजन केलं. नाही तर खेळायला पण मजा येईल. चाविंद्रा संघ कमी खेळतो पण ज्या ठिकाणी खेळतोय एक खूप चांगला खेळ करतोय. बॅटिंग करायची बॅटिंग खेळपट्टी आहे कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? असं पण आम्ही टॉस जिंकल्यावर पहिले फलंदाजीच करणार होतो. आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जे पाहिजे ते मिळालेलं आहे. खूप शुभेच्छा तुम्हाला. पण टॉस बॉक्समधून सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. आलिमगड टीमच्या बाजून गेले. प्रथम सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. जाऊया आपण तिथं मात्र कॉमेडी बॉक्समध्ये सज्ज आहेत रायझिंग स्टार समालोचक आमचे मित्र साहिल शेलके. आउट टू द कॉमेडी बॉक्स. दोन्ही टीमचे संघनायक आपण पहिले अल्पेश गायकवाड याच्याची रिपोर्टिंग करायचे. चाविंद्रा आणि अलिमगर.
मिथुनजी भोईर आणि शिवाजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील दत्तकृपा चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 53 गावांचा पाठलाग करायचा आहे टीम पिंपळासला. जयनमान पिंपळास त्यांच्या अगेन्स्ट टीम जयनमान सारंगाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. साजन आणि त्याच्या समवेत अक्षय. A1 जोडी टीम पिंपळास कडनं 53 धावा बनवायच्या. सामना जिंकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सनी पाटील मॅन इन गोल्डन फॉर्म. येस मॅचला होती सुरुवात. बॉलर तयार. पहिला बॉल. पहिला चेंडू सोडून दिलाय. लाईन चांगली आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती सनी पाटीलनं चांगली सुरुवात करून दिली आहे. साजन असतील स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल यावेळेस उडवलाय. बादच्या मिडलला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार षटकार. घरच्या मैदानावरती घेत आहे टीम पिंपळास आणि कुठेतरी या मैदानावरती सराव देखील सातत्याने करतात. त्यामुळेच चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती डॉट आला. त्यानंतर षटकार सनी पाटीलच्या विरोधामध्ये साजनचा. सोडून दिला. लाईन खराब आहे. वाईट बॉल आहे. खरं तर काहीसे हेच नियम आपण पाहतोय. जर वेस्ट राईट वरनं बॉल डायरेक्टली त्या बाजूला पडला तरच तो नो बॉल असतो. अदरवाईज डायरेक्टली पडला हरकत नाही. हे काय अंडरम क्रिकेट नाही. ओव्हरम आपण खेळतोय. नक्कीच आपण अंडरम क्रिकेट जेव्हा खेळत असतो तेव्हा देखील हे नियम आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ओव्हरमचे नियम काहीसे वेगळे. यावेळेस साजन पाटील बॉलला पाठवतोय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. लागोपाठ पाहायला मिळतात साजन पाटीलच्या बॅटमधून आणि कुठेतरी विचार करण्यासाठी भाग पाडला जातोय. चला संपूर्ण टीम काय येते मला तेच नाही कळत आहे. कारण पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 3च बॉल झाल्यात. खरं तर पॉइंटचा खेळाडू त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू देखील बॉलर पर्यंत आलात. त्यानंतर 2 खेळाडू डीप मध्ये आहेत. एक लॉंग ऑन एक डीप मिड विकेटला. ते खेळाडू देखील बॉलर पर्यंत आलात. सनी पाटील चांगले बॉलर आहेत. भरपूर चांगली बॉलिंग त्याने आतापर्यंत या हंगामामध्ये टाकली आहे. त्यानंतर भिवंडी इमर्जिंग क्रिकेटमध्ये देखील त्याने चांगला खेळ दाखवला आहे. परंतु सध्या ग्रामीण क्रिकेट खेळत असताना त्याच्यावरती हल्ला बोल केला जातोय. हेच तर क्रिकेट आहे. कारण समोर अनुभवी खेळाडू सध्या खेळतात. बॅटर साजन पाटील लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार. यावेळेस दांडी गुल. आणखीन एक बॅटर बाद. पहिला धक्का लागतोय टीम पिंपळासला. हीच तर तारीफ केली होती मी. या अगोदरच केला होता की सनी सातत्याने चांगली कामगिरी करतोय. हरकत नाहीये जर तुम्ही 2 षटकार काल. हे स्वाभाविक आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणता तरी एखाद्याचा दिवस असतो. साजनचा दिवस होता. 2 षटकार त्याने ठोकले. परंतु तुम्हाला कमबॅक देखील लगेच करावं लागतं आणि ते कमबॅक सध्या तरी पाहायला मिळालं. बॉलर सनीच्या माध्यमातून अनेक साऱ्या स्पर्धा सनीनं देखील चांगला खेळ दाखवला आणि या टुर्नामेंटमध्ये देखील 2 षटकार खाल्ल्यानंतर लगेच अराउंडला एक त्रिफळा उद्ध्वस्त केला. बॅटरला बाद केलं. विकेट आली.
धावफलकावरती धावा स्थिर आहेत म्हणजे 13 धावा. 30 रन ऑन कार्ड. 13 धावा धावफलकावरती. सुरुवात तर चांगली झाली आहे. टीम पिंपळाची विकेट जरूर गमावला. टायमर देखील ऑन या ठिकाणी आहे. बॉलर सनी पाटील पुढचा बॉल. वैभव आलेत. वैभव साठी हा बॉल. वैभवचा स्वागत. किती धावा? अंपायर सांगतात इट्स मॅक्सिमम. येतो षटकार. मैदानाचा सर्वात मोठी जी बाजू आहे कावखोडणं रिझन त्या ठिकाणी फटका खेळलात. बॉल बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. 6 धाव्याने धावफलक 19 वरती. बॉलर तयार. पुढचा बॉल सनी. यावेळेस खोलच्या टप्प्याचा बॉल खोलून काढलाय. डायरेक्ट हिटची गरज आहे मात्र एक सिग्नल. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्यात त्या म्हणजे 20 धावा. 20 रन लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या डावामध्ये देखील 20 धावा होत्या साजन पाटीलच्या विरोधामध्ये. साजन पाटील बाद झाले दुसऱ्या डावामध्ये परंतु त्याने 12 बनवल्या होत्या आणि ऑल ओव्हर संघाची धावसंख्या 20 वरती एक चांगली टोटल बनली आहे. 20 धावा बनल्यात परंतु आता कमबॅक येथून टीम सारंगावला करावा लागेल. एकता सारंगाव संघ अगोदरची मॅच जिंकली. सध्या टीम जय हनुमान सारंगाव खेळताना पाहायला मिळते. यानंतर मॅचची टीम चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा त्यांच्या अगेन्स्ट टीम झरीमरी अलीमगड. आणि ती मॅच झाल्यानंतर आपण ती मॅच चालू असताना आपण ड्रॉ करणार आहोत या 3 संघांमध्ये. एकता सारंगाव या मॅचचा विजेता संघ आणि पुढच्या मॅचचा विजेता संघ. एकता सारंगाव संघाचा संघनायक. तुम्हाला विनंती असेल की आपण लगेच संपर्क साधायचा. एकता सारंगगाव सारंगाव विनंती असेल आपण संपर्क साधायचा आहे. बॉलर तयार दुसऱ्या ओव्हर मध्ये. यावेळेस बॅटची कडा लागली. बॉल अडवला जाईल. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाते का? नक्कीच मास आपण सकाळपासून उल्लेख याच गोष्टीचा करतो. एखादी स्पर्धा तुम्ही खेळण्यासाठी जेव्हा जाता तेव्हा सर्वात आधी आपलं काम असतं त्या ठिकाणी उपस्थिती दाखवून त्या ठिकाणाची ऑफिशियल जी एंट्री आहे ती तुम्हाला कन्फर्म करायची असते. कारण कोणतेही फ्री एंट्रीज टुर्नामेंट नाही आहे. जेव्हा फ्री एंट्रीज टुर्नामेंट असतात त्या ठिकाणी देखील तुम्हाला वेळेवरती जाणं हे गरजेचं असतं. परंतु ही फ्री एंट्री टुर्नामेंट नाही आहे त्यामुळे तुम्ही ऑफिशियल एंट्री तुमची करणं तेवढंच गरजेचं असतं जेणेकरून तुम्हाला बक्षीस देखील तेवढंच प्रॉपर मिळेल. यावेळेस बॉल पडल्यानंतर खालच्या दिशेनं राहिलाय. उसळी प्राप्त केलेली नाही आहे बॉलला. निर्धाव चेंडू येतो. डॉट बॉल. ओमकार पाटील पाहायला मिळतात. आणखीन एक युवा यंग खेळाडू टीम जय हनुमान सारंगावचा. यावेळेस सोडून दिलं. लाईन खराब आहे. व्हाईट बॉल अंपायर सांगतात. अतिरिक्त धावेत भर. धावफलक पुढे सरकतंय. धावफलकावरती धावा 22-22. दमदार हे आयोजन आपण पाहतोय. दत्तकृपा स्पोर्ट पिंपळास अल्पेशजी गायकवाड यांचं हे आयोजन. मी देखील स्वतःला खूप नशीबवान समजतो कारण गेली अनेक वर्ष या मैदानावरती स्पर्धा होतात. मला देखील इच्छा होती की या मैदानावरती एखाद दिवस समालोचन करण्याची संधी मिळावी आणि काल नक्कीच अल्पेश दादांचा कॉल आला की साहिल सकाळी यायचं आहे. आपली स्पर्धा आहे. आपलीच स्पर्धा आहे. सो तुला 100% यायचंच आहे. आणि मी देखील म्हटलं की यस नक्कीच अल्पेश दादा तू आवाज दिला आणि आम्ही येणार नाही असं होणार नाही. कारण दादाला देखील माहिती आहे कमी तिथे आम्ही एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण एका धावेनं धावफलक आता 23-23 वरती जाऊन पोहोचताय. टीम एकता सारंगाव. बघा दादांना विनंती असेल आपण संपर्क साधायचा.
यावेळेस पुल केलंय, उडवला बॉल हवेत, मिड विकेटला खेळाडू कोणतीही मिस्टेक ते करत नाही. विकेटचं पतन, धक्का आणखीन एक टीम पिंपळासला लागतोय. बॅटल वैभव बॅक टू द डगआउट. दत्तकृपा स्पोर्ट पिंपळास आयोजित दत्तकृपा चषक 2025 आपण पाहतोय. गाव तलावाजवळ पिंपळास हे मैदान आपण पाहतोय. अप्रतिम हे क्रीडांगण, अप्रतिम ही स्पर्धा, मान्यवरांचं कटआउट्स देखील आपण पाहतोय. या मैदानावरती लाजवाब हे आयोजन. नवीन बॅटर आता राज माळी येत आहेत पिंपळास बायकर मॅन. धावफलकावरती दाबा 23 दाबा. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 30 धावांची. या 14 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या. बॉलर तयार. यावेळेस पहिला चेंडू वाईड येतोय. कुठेतरी 12th म्हणजे आमच्या बसलं त्यांनी उल्लेख केला होता की बॉल पायांच्या दिशेने जाऊ शकतो आणि तो बॉल पायांच्या दिशेने गेला देखील. खरं तर पिंपळासचे 12th मॅन बोलले होते की बॉलर ओंकार पायावरती टाकेल आणि पायावरती टाकलाय ओंकारनं. यावेळेस देखील लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. खरं तर जरासा 19-20 झाला ना तर खांब 25 होईल टीम पिंपळास. त्यांना देखील माहिती आहे कारण राज माळी आत्ताच नुकतीच त्यांनी खासदार चषक झाली सरवलीच्या मैदानावरती. मॅन ऑफ द सिरीज मध्ये बाईक त्यानं पटकावली. पिंपळास गावामध्ये प्रथमतः बाईक आणण्याचा विक्रम त्यानं केला. परंतु सध्या तो खेळपट्टीवरती खेळतोय. संघाला गरज देखील त्याची आहे आणि अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 28 धावांची गरज आहे. बॉलर तयार आणि आता फुल टॉस आहे. दिशा दिली आहे मात्र बॉल बाउंड्रीच्या बाहेर आहे. चौकार आहे की षटकार आहे अंपायर सांगतात. इट्स मॅक्सिमम षटकार येतोय. विनंती असेल आपण इंस्टाग्रामचे ट्रेंडिंग सॉन्ग लावा जेणेकरून प्रेक्षक देखील एंटरटेन होतील. आमच्या मान्यवरांना देखील तीच इच्छा आहे जे व्यासपीठावरती बसलेत की ट्रेंडिंग सॉन्ग लावा. ते लावा. ते नवीन सध्या ट्रेंडिंग आहे ना, जाऊ दे 15. बॉलर तयार. पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. खरं तर असंच मान्यवरांचा सपोर्ट जर राहिला ना तर पुढच्या वर्षी ही स्पर्धा आपण डे नाईट देखील पाहू शकतो आणि मला वाटतं अल्पेश गायकवाडांचा गाणी देखील तोपर्यंत येईल बनून. चषकाचा देखील गाणी नक्कीच प्रयत्न केलेला आम्ही चषकाचा गाणी पण नक्कीच बघा संघ जर वेळेवरती ऑफिशियल एंट्री करत नाहीत, नाईटला स्पर्धा ठेवली तर वेगळं चित्र असेल. धावफलकावरती धाबा बनला त्या म्हणजे 31 धाबा 31. 22 धावांची गरज आता 12 चेंडूमध्ये. 12 बॉलमध्ये 22 बनवायच्यात. मागच्या मॅचमध्ये देखील हेच समीकरण होतं. आणि नक्कीच एक आणखीन अनाउन्समेंट आपण सातत्याने जी अनाउन्समेंट करतोय त्याच्यामध्ये आणखीन भर अल्पेशजी गायकवाड हे टाकतात की ज्यांनी पूर्ण पैसे दिलेत त्यांना पूर्ण बक्षीस दिलं जाईल आणि ज्यांनी एंट्री कमी दिलेली आहे त्यांच्या बक्षिसामध्ये कपात केली जाईल. मग तेव्हा कोणी येऊ नका की कमी का दिले, कारण तुम्हाला जेव्हा एंट्री भरा सांगतो तेव्हाच तुम्ही एंट्र्या भरत नाही.
तुम्हाला 4 वेळा आवाज द्यावा लागतो की दादा एंट्री करा. नक्कीच पिंपळास गावचे सन्माननीय निलेशजी म्हात्रे साहेबांकडनं पिंपळाससाठी आणि या चषकासाठी सुद्धा शुभेच्छा येतात. ते देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नक्कीच जय मस्तुबा पिंपळासचे उत्कृष्ट फलंदाज आहेत निलेशजी म्हात्रे. धाबलगावरती धाबा 31 आहेत. 22 ची गरज आहे दादा. ते पॅनल्टीच्या धाबा पण होत्या त्यामुळेच 53 बनवायच्या होत्या. आता समजलं, आता कोणालाही कन्फ्युजन नसेल. बॉलर तयार होतोय तिसऱ्या षटकामध्ये. हर्षल येतात तिसऱ्या षटकामध्ये. खरं तर राज स्ट्रायकिंग इनला उभा राहिला ना तर त्या धावा या ओव्हरमध्ये देखील येऊ शकतात. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका क्षणाला वाटलं की बॉल जाणार नाही, थांबणार आहे, परंतु ताकद एवढी होती की बॉलला फेकून दिला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. षटकारण समीकरण सोपं होत आहे. टीम पिंपळासाठी धावफलक 37 37 वरती. बॉलर तयार. पुढचा बॉल यावेळेस देखील घुटना टेक सिक्सर देख. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळतात. आता 10 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूमध्ये 10 बॉलमध्ये 10. अक्षय कालच्या दिवसामध्ये देखील चांगला खेळले होते सरवलीच्या मैदानावरती. आज पिंपळासच्या मैदानावरती देखील चांगला खेळ दाखवतात. यावेळेस फटका चांगला खेळलेत. एकदा वेगानं पूर्ण केली गेली, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 44 44 म्हणजे आता 9 मध्ये 9. राज असतील स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल हर्षल. सोडून दिलाय. लाईन खराब आहे. सातत्याने पाय पकडण्याचा प्रयत्न केला जातोय राजचा. राज माळी एक वेगळ्या स्टाईल मध्ये ते उभे देखील राहतात. कुठेतरी एक स्ट्रॅटेजी त्यांनी बनवली आहे हर्षलला. पुढचा बॉल. यावेळेस देखील काय घडलंय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. आणखीन एक धावफलक आता पुढे सरकेल 46 46 धावा. नक्कीच जर राजने षटकार ठोकले तर आयोजकांचा वेळ देखील वाचणार आहे. स्टेप आउट झाला. फटका मिस टायमिंग आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात आणि कोणतीही मिस्टेक होणार नाही. विकेटचं पतन धक्का लागतोय टीम पिंपळासला. बॅटर राजमाली बॅक टू द डगआउट.
नेबाटर कौशिक म्हात्रे येत आहेत. धावफलकावरती धावा 46 आहेत. अजूनही 7 धावांची गरज आहे. 8 चेंडूमध्ये 7ची गरज. बॅटर कौशिक म्हात्रे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. घरच्या मैदानावरती खेळताना टीम जनमान पिंपळास. बॉलर तयार. पुढचा बॉल या वेळेस पायांवरती बॉल आणि जवळपास आता आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न पिंपळासकडनंच केला जातोय. 6 धावा आणि आता 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी टीम जनमान पिंपळासला. तर 20 धावा खर्च झाल्या. 21. अल्पेश गायकवाडची सूचना येते. एकटा सारंगामध्ये रिपोर्ट नाही केली तर याच्यानंतरची मॅच आलिमगडच्या बघा जर एक तास सारंगाव संघानं आता रिपोर्टिंग केली नाही तर आयोजक सांगतात की चिठ्ठ्या फक्त 2च काढल्या जातील. डायरेक्ट मॅच लावली. आणि मला वाटतं अंपायरनं नो बॉल घोषित केला आणि मॅच झाली. फिनिश. मॅच जिंकली आहे टीम विधी 667 जनमान पिंपळासनं. अभिनंदन टीम पिंपळास अँड हार्ड लक टफ लक टीम जनमान सारंगाव. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपला मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. सो आपण देणार आहोत या मॅचची मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. आमचे स्कोर आम्हाला सांगतील. परंतु बघा टीम साविंद्रा स्पोर्ट साविंद्रा आणि जरी माझी अलिमगड जर आपली काही पेंडिंग असेल तर तुम्ही देऊन टाका. मला वाटतं भावेश दादाने दिलेले आहेत जरीमरी अलिमगडचे. साविंद्रा पूर्ण पैसे दिलेत जरीमरी अलिमगडना. म्हणजे बक्षीस तुम्हाला पूर्ण दिले जाईल जर जिंकले तर. साविंद्रा स्पोर्ट साविंद्रा आपण देखील आपली ऑफिशियल एंट्री करून घ्या. आणि आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अक्षय पाटील ठरल्यात सामन्याचा हिरो, सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच आपण अक्षयला देणार आहोत. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देणार आहोत जी आम्हाला अभिषेकजी म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केली आहे. सन्माननीय प्रभाकरजी ठाणगे साहेबांची शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर आपण स्वीट बॉक्स या ठिकाणी देणार आहोत जे आम्हाला पुरस्कृत केलेला आहे कुमारी प्रचिती दिगंबर गायकवाड, तसेच श्री आकाश चिंतामण भोईर आणि श्री शंतनू कोंडलीकर कुमार दैविक आकाश भोईर यांच्याकडनं हे पुरस्कृत झालेलं आहे. संदीपजी मस्के साहेबांची शुभ हस्ते आपण दिलं. त्यानंतर आपण कोल्ड्रिंक देणार आहोत जी आम्हाला कुमार चित्रराज अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली आहे. सन्माननीय राजनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही कोल्ड्रिंक दिली जाते. वेल प्लेड आणि पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. सन्माननीय सुनीलजी म्हात्रे साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न पाहायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
जरीमध्ये अलिमगाव त्यांच्या अगेन्स्ट टीम सविंद्रा स्पोर्ट्स सविंद्रा मॅचला सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन ऐकूयात सुनील पवार सरांचा आवाज. या मग तुम्ही जेव्हा दादा जेव्हा या मी जातो. मी जेव्हा या ना लालपीस साहेब बसवतो ना मी. अल्पेश दादा आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. पाटील सर आपण या. पाटील सर, ओ राजेंद्र पाटील सर आपण या.